मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट नींद.ॲपला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स. ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील. नमस्कार, मी रोहित आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिमत्व परम भागवत भीष्म पितामह यांची कथा. कुरुक्षेत्रावर उभय पक्षांचे सैन्य जमा झाले. कौरवांचे 11 औक्षोहिणी आणि पांडवांचे 7 औक्षोहिणी सैन्य उभे होते. युद्धासाठी सज्ज झालेली दोन्ही सैन्ये युधिष्ठिरांनी पाहिली. त्या सैन्यांच्या मध्यभागी असलेल्या पितामह भीष्मांना पाहताच धर्मराजांनी चिलखत काढून टाकले. श्रेष्ठ असे धनुष्य खाली ठेवून रथातून ते त्वरेने खाली उतरले. हाच पितामह भीष्मांना पाहून काहीही न बोलता शत्रू सैन्यांच्या दिशेने जा. हे पाहून दोन्ही सैन्य अचंबित होऊन युधिष्ठिरांकडे पाहू लागले. परंतु युधिष्ठिराला जाताना पाहून त्यांचे 4ही बंधू आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मागून काहीही न बोलता निघाले. ते सारेजण पितामह भीष्म जिथे उभे होते तिथे आले. भीष्मांचे चरण धरून महाराज युधिष्ठिर म्हणाले, हे तात, आपण युद्धामध्ये जिंकण्यास अत्यंत कठीण आहात. आपण अजिंक्य आहात. तरीही मी आपणाला कर्तव्य म्हणून युद्धासाठी आवाहन करतो. आम्ही तुमच्याशी युद्ध करणार आहोत. आम्हाला अनुमती द्या आणि आशीर्वाद द्या. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय, अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय.
भीष्म उत्तरले, हे पृथ्वीपते, आदरानं तू मला भेटायला आलास. तुझं कर्तव्य तू केलंस. मी संतुष्ट आहे. पांडुपुत्रा, युद्ध कर आणि जय मिळव. जय नेहमी सत्याचाच होतो. स्वतः सत्य स्वरूप असा भगवान श्रीकृष्ण तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे जय तुमचाच आहे. मी प्रतिज्ञेनं बांधील आहे. हे कांतीपुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. युद्धाशिवाय तुझी काय इच्छा आहे बोल. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. 2-3 वेळा पितामह भीष्म असे म्हटल्यावर युधिष्ठिर म्हणाले, हे पितामह, युद्धामध्ये आपणाला जिंकेल असा कोणीही नाही. प्रत्यक्ष इंद्रही नाही. म्हणूनच मी आपणाला प्रणाम करतो आणि शत्रूकडून आपला वध कसा होईल तो उपाय सांगावा ही प्रार्थना करतो. भीष्म मंदस्मित करत म्हणाले, तू म्हणतोस ते खरंच आहे. तथापि माझ्या मृत्यूची वेळ एवढ्यात नाही. म्हणून तो उपाय विचारण्याकरिता तू पुन्हा केव्हा तरी. मी तुला निश्चितपणे माझ्या वधाचा उपाय सांग. अशा पद्धतीने महाराज युधिष्ठिरादी भावंडे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि शल्य मामा या सर्वांना नमस्कार करत चे आशीर्वाद घेत आपल्या सैन्यात परत आले. युद्धाच्या 9व्या दिवशी न देखिले न ऐकिले असे युद्ध झाले. युद्धामध्ये पितामह भीष्म अग्निचक्राप्रमाणे सर्वत्र दिसू लागले. एकच भीष्म, परंतु अंगच्या चपळपणामुळे, युद्ध निपुणतेमुळे क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असे दिसले. पांडव युद्धांना तर त्यांचे फक्त बाणच दिसत होते. एकेका बाणाने 3-4 योद्ध्यांचा संहार त्यांनी चालवला. अशा प्रकारे अतुलनीय पराक्रम गाजवून भीष्मांनी पांडव सैन्याची दाणादण. श्रीकृष्ण, अर्जुन यांनाही घायल केले. 5ही पांडव उपस्थित असून पांडवांचे सैन्य पळत सुटले. साऱ्या सैन्याची अशी वाताहत पाहून भगवान श्रीकृष्ण संतापले. पितामह भीष्मावरील प्रेमामुळे, आदरामुळे अर्जुन त्यांच्याशी नीट युद्ध करू शकत नाही. भीष्मांच्या बाणांनी तो घायाळ झाला आहे हे भगवंताच्या लक्षात आले. त्यामुळे संतापलेल्या भक्तवत्सल भगवंतांनी हातातले लगाम सोडून सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले, तीक्ष्ण घार असलेले सुदर्शन चक्र हातात घेतले. आवेशाने भगवंताने रथातून खाली उडी मारली आणि ते मोठ्या वेगाने भीष्मावर चालून गेले. युद्धाच्या त्या भाऊगर्दीत धावताना भगवंतांच्या श्यामल देहावरील पितांबर झळकत होता. वेगाने धावताना त्यावरचे उत्तरीय वाऱ्यावर फडत होते. सुदर्शन चक्राचा हात उंचावून भगवान धावत होते. धावताना मोठमोठ्या गर्जना करत होते. त्या क्रुद्ध अशा श्रीकृष्णाला आपल्याकडे येताना पाहून पितामह भीष्म अतिशय आनंदित झाले. अत्यंत शांतपणे त्यांनी टणकार करणारे आपले विशाल धनुष्य आवरले. अतीव नम्रतेने, प्रेमाने भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले, जगताच्या आश्रयस्थाना ये माधवा ये. हे चक्रपाणे तुला कोटी कोटी प्रणाम. हे परब्रह्मा, या रथातून मला त्वरेने खाली खेच. हे कृष्णा, तुझ्याकडून माझा वध झाला तरीही इहलोकात व परलोकात माझं परम कल्याणच आहे. हे वृष्णीवीरा, तू माझ्यावर आक्रमण केल्यामुळं 3ही लोकात माझा बहुमानच झालाय. मी धन्य झालो. हे निष्कलंका, मी तुझा दासच आहे. असे बोल
भीष्मांनी आपले मस्तक भगवान श्रीकृष्णापुढे नमवले. अर्जुन म्हणाला, भगवंता, कौरवाचा नायनाट करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. आजच माझ्या हातून भीष्मांचा वध होईल. या युद्धात पांडवांनी कौरव पक्षाची खूपच हानी केली होती. या युद्धात दुर्योधनाचे मारले गेले. त्यामुळे हीन दीन झालेला, दुःखाने व्याकुळ झालेला राजा दुर्योधन पितामह भीष्माकडे आला आणि त्याने त्यांना प्रश्न विचारला. दुर्योधन म्हणाला, हे तात, तुम्ही द्रोण, शल्य, कृपाचार्य इत्यादी अत्यंत विख्यात वीर आहात. प्राणांवरील उदार झालेली अतिर्थी योद्धे आहात. तरी देखील पांडव माझ्या सैन्यांचा वारंवार निपात करीत आहेत. ही गोष्ट मला असह्य होत आहे. कोणामुळे हे पांडव सामर्थ्य संपन्न आणि अवध्य झाले आहेत? पांडवांचं सामर्थ्य कशात आहे हे कृपा करून मला सांगा. पितामह भीष्म म्हणाले, दुर्योधना, हे संपूर्ण विश्व या वासुदेव श्रीकृष्णापासूनच निर्माण झालं आहे. केवळ सच्चिदानंद परब्रह्मच श्रीकृष्णाच्या रूपानं अवतरला आहे. धर्माची संस्थापना करण्याकरिता तो मानव रूपात प्रकटला आहे. म्हणूनच कृष्ण हा सर्वात्मक आहे. जिथं कृष्ण तिथे धर्म आहे. जिथं धर्म आहे तिथंच जय आहे. अशा या श्रीकृष्णाला सर्व पांडव पूर्णतया शरण गेले आहेत. त्याच्या ठायी अनन्यता हेच पांडवांचं सामर्थ्य, बळ आहे. दुर्योधना, ही गोष्ट मी तुला आधीही सांगितली होती. म्हणूनच तू पांडवांशी समेट करावास अशी माझी इच्छा होती. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तू पांडवांशी समेट करू शकतोस. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मपुत्रा, विषाद करू नको. तुम्ही पाचही पांडव तेज आणि अभिप्राणाचा आहात. तुझी मर्जी असेल तर मी भीष्मांशी लढतो. युधिष्ठिर म्हणाले, नको माधवा, न घरी शस्त्र करी मी. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशी तुझी प्रतिज्ञा आहे. तू लढू नकोस, पण आम्हाला योग्य सल्ला दे. पूर्वीच मला भीष्मांनी सांगून ठेवलं आहे की मी दुर्योधनाच्या बाजूने लढेन. पण धर्मराजा, तुझ्या हिताच्या गोष्टी मी तुला निश्चित सांगेन. अगदी माझ्या वधाचा उपाय जरी विचारायला आलास तरी तोही सांगेन. माधवा, त्यांच्याकडे जाऊया का? श्रीकृष्ण म्हणाले, राजा, तू म्हणतोस ते खरेच आहे. पितामह भीष्म फार थोर, पुण्यवान पुरुष आहेत. त्यांचं हृदय इतकं विशाल आहे की ते त्यांच्या वधाचा उपाय देखील तुला निश्चित सांगते. तेव्हा आपण सारे जण त्यांच्याकडे जाऊ. सारे जण पितामहांकडे आले. भगवंतांना पाहताच पितामहांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. पांडवांनी पितामहांना नमस्कार केला. पितामह म्हणाले, या, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी मी काय करू शकतो? तुमच्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. अशा प्रकारे पितामह भीष्मांनी त्यांना पुन्हा पुन्हा प्रेमळ आग्रह केला. तेव्हा धर्मराज म्हणाले, पितामह, आपण सर्व काही जाणताच, पण स्थावर असता तेव्हा प्रतिसूर्याप्रमाणे भासता. आपण युद्ध करता तेव्हा चतुरंग बलाची एकसारखी कत्तल चालू असते. आपण माझं अफाट सैन्य बहुतेक नाहीसं करीत आणलं आहे. यास्तव पितामह, जेणेकरून आम्ही आपणास युद्धात जिंकू असा उपाय सांगावा. मला जय मिळेल, सैन्याचं, प्रजेचं कुशल होईल, तो उपाय सांगावा. शांतनव भीष्म. हे युधिष्ठिरा, मी जिवंत असेपर्यंत तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला जय मिळणार नाही.
तुम्हाला जय पाहिजे असेल तर मजवर प्रहार करू शकता. कुशाल वाटेल तसे प्रहार करण्याची मी तुम्हाला अनुमती देतो. तुम्ही माझं अजिंक्य सामर्थ्य ओळखलत हीच मी मोठी गोष्ट समजतो. मला मारलत म्हणजे सर्वांना मारल्यासारखं आहे. नमस्कार मित्रांनो. तुमच्या या धावपळीच्या आयुष्यात शांत आणि गाढ झोप किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहिती आहेच. झोपेचा थेट परिणाम तुमच्या उद्याच्या दिवसावर होतो याचीही तुम्हाला जाणीव आहे. तुमच्या रात्रीच्या झोपेचा अनुभव सुखद करण्यासाठी आमच्या स्लीप स्टोरीज बरोबर आम्ही आमचं पहिलं प्रोडक्ट घेऊन आलो आहोत, स्लीप गमीज. या गमीज शुद्ध शाकाहारी आहेत आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या स्लीप गमीज विकत घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या shop.neend.app या वेबसाईटला नक्की भेट द्या. मला मारलत की तुम्ही सर्व काही. खाने युधिष्ठिर उदारले. पितामह कृपा असावी, आपल्याला मारण्याचा उपाय सांगावा ही प्रार्थना आहे. भीष्म म्हणाले, मी शस्त्र खाली ठेवलं असेल अशा वेळेलाच तुम्ही मला मारा. मी शस्त्र केव्हा चालवित नाही ते सांग. ज्यानं आपलं शस्त्र खाली ठेवलं आहे, जो पडला आहे, ज्यानं कवच व ध्वज टाकून दिले आहेत, तो भ्यायला आहे. जो पळत आहे, जो मी आपला आहे असं म्हणत आहे, जो जातीनं स्त्री आहे, जो अपंग आहे, जो वडिलांना एकुलता एक आहे, अशा लोकांवर मी शस्त्र चालवित नाही. धर्मराजा, मी तुला पूर्वी म्हटलं होतं की माझ्या वधाचा उपाय तुला तो आता ऐक. तुझ्या सैन्यात शूर द्रुपदपुत्र शिखंडी आहे. तो प्रथम स्त्री होता, तर पुरुष झाला. त्यामुळे शिखंडी समोर आला तर मी शस्त्रप्रहार करणार नाही. तो अमंगल ध्वज समोर आला तरी मी उलट प्रहार करणार नाही. ती संधी साधून धनंजयाने माझ्यावर बाणांचा चौफेर वर्षाव करावा. यामुळं तुला निश्चित जय मिळेल. हे सुव्रता कौर्तय्ये, मी तुला मला जिंकण्याचा माझ्या वधाचा योग्य उपाय सांग. त्या योगे तू जय मिळ, विजयी भाऊ. असं भीष्मांनी आशीर्वाद दिला आणि सारे जण भीष्मांना वंदन करून भरल्या अंतःकरणाने आपल्या शिबिरात परतले. भीष्मपतन. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला युद्ध सुरू झाले. युद्धाचा तो 10वा दिवस होता. त्या दिवशी अग्नीने अरण्य जाळून भस्मसात करावे त्याप्रमाणे भीष्मांनी पांडव सैन्याचा संहार चालवला. आज रणांगणात भीष्मांसमोर शिखंडी येणार आहे हा अंदाजा असल्यामुळे दुर्योधनाने अनेक रथी महारथी योद्धे भीष्मांच्या आजूबाजू त्यांच्या रक्षणासाठी योजले. युद्ध करता करता भीष्म आणि अर्जुन एकमेकांसमोर आले. रानामध्ये एक मद हत्ती दुसऱ्या मद हत्तीवर चाल करून जावा त्याचप्रमाणे त्या दोघात युद्ध सुरू झाले. थोड्या वेळाने शिखंडीला पुढे करून अर्जुन भीष्मांवर शरवर्षाव करू लागले. शिखंडीने भीष्मांच्या छातीच्या मध्यावर 10 तीक्ष्ण बाण मारले, परंतु भीष्मांनी त्याच्यावर उलट प्रहार केला नाही. ते अर्जुनाशी लढत राहिले. अर्जुनाने शिखंडीला भीष्मांवर शरवर्षाव करण्यासाठी चेतावणी दिली. अर्जुन म्हणाला, शिखंडी, भीष्मांना मारण्यासाठी तुझ्याशिवाय कोण समर्थ आहे? तू पितामहांवर खुशाल धावून जा. त्याबरोबर शिखंडीने बाणांनी भीष्मांना व्यापून टाकले. अशाही परिस्थितीत भीष्म इतर योद्ध्यांना सळो की पळोम करून सोडत होते. हळूहळू सात्विक, चेकितान, धृष्टद्रुम्न, विराट, द्रुपद, नकुल,
सहदेव यांनी भीष्मांभोवतीच्या कौरव वीरांना यमसनदा पाठवले. अर्जुनाच्या जोरावर ते भीष्मांवर चालून गेले. सर्व पांडवांनी भीष्मांना गराळा घातला. शिखंडीला करून त्यांच्यावर मार चालवला. भीष्मांची चिलकत भेदून अनेक मर्मस्थळी अनेकांचे घाव बसत होते. तरी देखील भीष्म क्षणात स्थानच्या गर्दीतून निसटत, क्षणात राजमंडळातून फिरत, क्षणात पलटी मारून स्थानमध्ये मुसंडी मारत. अनेक रथी, महारथी, अतिरथी योद्ध्यांना त्यांनी अशाही परिस्थितीत यमसदनाला पाठवले. शिखंडीवर मात्र त्यांनी एकदाही उलट प्रहार केला नाही. शिखंडीच्या आडून बाण मारून अर्जुनाने भीष्माचे धनुष्य तोडले. सारथ्याचा वेध केला, ध्वज तोडला. भीष्मांनी क्षणात हातात धनुष्य घ्यावे, अर्जुनाने क्षणात ते मोडावे असे कितीतरी वेळा झाले. अतिक्रोधाने भीष्मांनी पर्वतालाही फोडून टाकणारी अशी तीव्र शक्ती मोठ्या त्वेषाने अर्जुनावर भिरकावली. अर्जुनाने भल्ल नावाच्या 5 बाणांची 5 ठिकाणी तिचे तुकडे करून ती मोडून काढली. हा महाबल परमात्मा श्रीकृष्ण पांडवांचा राखणदार नसता तर एकाच धनुष्याने मी हे सर्व पांडव मारले. पण 2 गोष्टींमुळे मला पांडवांशी धड लढताही येत नाही. एक म्हणजे पराक्रमी पंडुपुत्र अजिंक्य अवध्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिखंडी स्त्री आहे. पूर्वी माझ्या पित्याने शंतनू राजाने संतुष्ट होऊन मला 2 वर दिले होते. एक इच्छा मरणाचा आणि दुसरा रणांगणात अवध्यत्वाचा. रणांगणात मला कोणीही जिंकू शकणार नाही. माझं मन युद्धापासून परावृत्त होऊ पाहत आहे. या दोन्ही गोष्टी घडत आहेत. त्यावरून वाटतं आहे की माझ्या वेळ जवळ येऊन ठेपली आहे. भीष्मांच्या मनात हे विचार येताच शुभ, अनुकूल, सुगंधी व तुषारयुक्त असा वारा वाहू लागला. आकाशात देवांचे नगारे झाडू लागले आणि भीष्मांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. या फक्त भीष्मांनाच जाणवले. अर्जुन आवेशाने युद्ध करत होता. भीष्मांच्या अंगावर कितीही आवरणे असली तरी ती फोडून आत जातील असे तीक्ष्ण बाण अर्जुन त्यांच्यावर सोडत होता. अर्जुनाने शरवर्षाव करून त्यांना जर करून सोडले. भीष्मांच्या अंगावर एकही जागा अशी नव्हती की तिथे बाण घुसलेले नव्हता. शेवटी भीष्मांनी अर्जुनावर एक शक्ती सोडली. तिचे त्याने 3 बाणांनी भीष्मांना मारण्यासाठी कौरववीर प्राणपणाने लढले. त्या सर्वांना नमून एकट्या अर्जुनाने व त्याच्या वीरांनी भीष्मांती गराडा घातला. अशाही परिस्थितीत भीष्मांनी त्यातले हजारो वीर ठार केले. अखेरीस त्यांच्या अंगावर जखम नाही अशी जागा. भीष्मांनी मरणार्थ किंवा जयार्थ अशा हेतूने एक सोन्याने मढवलेली ढाल आणि खडग हाती घेतले आणि ते रथातून खाली उतरणार एवढ्यात अर्जुनाने शेकडो तुकडे उडवले. तीक्ष्णाग्र बाणांनी भीष्मांना छिन्न भिन्न केले. दिवस थोडासा बाकी असताना छिन्न भिन्न झाले. पितामह भीष्म पूर्वेकडे तोंड करून रथातून खाली पडले. तत्क्षणी त्यांच्या शरीरात दिव्य तेजाचा संचार. मात्र बाण अंगात रुतून बसल्यामुळे त्यांचे शरीर जमिनीला शिवले नाही. तसेच बाण शरीरावर अधांतरित. भीष्म पतन पावले ही वार्ता वाऱ्यासारखी युद्धभूमीवर पसरली. काही क्षणात युद्ध थांबवले गेले. पांडव पक्षाने आनंदाने सिंहनाद केले. कौरव पक्ष विषण्ण होऊन काही वेळानंतर कौरव आणि पांडव भीष्मांभोवती अभिवादन उभे राहिले. भीष्म म्हणाले, हे महाभागांनो,
देवतुल्य महारथ्यांनो, तुमचे स्वागत असो. तुमच्या दर्शनामुळे मी संतुष्ट झालो. भीष्मांचे मस्तक खाली लोंबकळत होते, म्हणून ते म्हणाले. माझे मस्तक एवढे बोलून त्यांनी अर्जुनाकडे पाहिले. अर्जुनाला भीष्मांचा अभिप्राय समजला. त्याने आपले गांडीव उचलले, खाली डोके झुकलेले 3 तीक्ष्ण बाण घेतले. ते मंत्रून वेगाने जमिनीत सोडले. त्या 3 बाणांवर भीष्मांचे मस्तक स्थिरावले. धनुष्य. अर्जुनाने दिलेला या उशीमुळे भीष्म संतुष्ट झाले. तिथे जमलेल्या साऱ्या लोकांकडे पाहून भीष्म म्हणाले, आता दक्षिणायन चालू आहे. माझ्या पित्याने पूर्वी मला इच्छा मरणाचा वर दिला होता. त्यायोगी मी उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राण धारण करून राहणार आहे. ज्यावेळी सूर्य 7 घोडे जोडलेल्या आणि अत्यंत तेजपूज रथातून उत्तर दिशेकडे जाईल, त्यावेळी मी प्राणत्याग करीन. हे राजांनो, माझ्या भोवती खंदक खणा. शेकडी बाणांनी अच्छा दिलेल्या अवस्थेत मी सूर्य उपासना करणार आहे. हे नृपतींनो, तुम्हीही शत्रुत्वाचा त्याग करून युद्ध सोडून द्या. एवढ्यात शल्य बाण उपसून काढण्यात निशांत असलेले काही वैद्य भीष्माजवळ आले. त्यांना पाहून भीष्म दुर्योधनाला म्हणाले, या वैद्यांचा सत्कार करून त्यांना धन देऊन त्यांची रवानगी करा. माझ्या या स्थितीमध्ये वैद्यांचा काय उपयोग? क्षत्रियाला अतिभूषणावह असलेले वीर मरण मला प्राप्त होत आहे. वैद्यांना सन्मान करून परत पाठवले. अमित तेजस्वी भीष्मांची धर्मावरील निष्ठा पाहून सारे जण स्तंभित झाले. भीष्मांच्या सांगण्याप्रमाणे करून सारे आपापल्या शिबिरात परतले. परम भागवत पितामह भीष्म परब्रह्मांचे चिंतन करत उत्तरायणाची वाट पाहत पडून राहिले. दुसऱ्या दिवशी सारे परत भीष्मांभोवती जमले. बाणांनी विवल झालेले भीष्म अनंत वेदना सहन करीत शांत पडून होते. शस्त्रांच्या त्यांना मूर्छा येत होती. बाजूला पाहताना त्याने अर्जुना, पाणी एवढेच शब्द उच्चारले. तत्क्षणी अर्जुन त्यांच्याजवळ गेला. त्याने गांडीव धनुष्यावर प्रत्यंचा चढविला. टणकार केला. भीष्मांना प्रदक्षिणा घातली आणि अमोघ बाण धनुष्यावर जोडून तो मंत्रून त्यावर पर्जन्यास्त्राची योजना केली. तो बाण भीष्मांच्या दक्षिण बाजूला धरणीत सोडला. क्षणार्धात थंड, अमृततुल्य, दिव्य सुगंध असलेल्या पाण्याची निर्मळ व शुभ्र धार वर उसळली आणि थेट भीष्मांच्या मुखात पडू लागली. त्या शीतल जलपानाने भीष्म संतुष्ट झाले, तृप्त झाले. या घटनेनंतर भीष्मांनी पुन्हा एकदा दुर्योधनाला समेट घडवून आणावा म्हणून उपदेश केला. श्रीकृष्ण आणि अर्जुन ही नरनारायणांची जोडी आहे. म्हणून महात्मा श्रीकृष्ण आणि अचाट शौर्य गाजवणारा अर्जुन यांना जिंकणे अशक्य आहे. तेव्हा माझ्या मृत्यूबरोबरच हे युद्ध संपावे. दुर्योधनाने पांडवांशी समेट करावा अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. परंतु याही वेळी दुर्योधनाने त्यांचे ऐकले नाही. युद्ध पुढे 8 दिवस चालले. सारे कौरव युद्धात मारले गेले. पांडवांचा विजय झाला. कौरव व पांडव यांच्यातले वैर संपले. आता पांडवांसमोर शांतीचा काळ होता. परंतु युधिष्ठिरांना एवढ्या महान सहारानंतर मिळालेले राज्य नकोसे झाले. ते शोकामध्ये पूर्ण बुडून गेले. युद्धातील ज्ञातिक्षय कुळांचा संहार हा दुर्योधनाच्या वैभवामुळे आणि हट्टाच्या अतिरेकाने झाला. तरी सुद्धा धर्मराज स्वतःला दोष देऊ लागले. राज्य त्याग करून संन्यास घेण्याच्या गोष्टी बोलू लागले.
कुलक्षयाच्या पश्चातापाने पछाडलेल्या धर्मराजांना राजधर्म समजावून सांगावा अशी विनंती श्रीकृष्णांनी भीष्मांना केली. भीष्मांचा उपदेश. शरपंजरी पडून उत्तरायणाची वाट पाहणाऱ्या भीष्मांकडे पांडव श्रीकृष्णासह गेले. पितामह भीष्म भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करण्यात गढून गेले होते. तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष आलेला पाहून भीष्मांनी वंदना केली. हे गोविंदा, तू अखिल शास्त्रांचं शास्त्र आहेस. गुरूंच्या उपस्थितीत शिष्यानं भाषण करू नये, म्हणून तुझ्या उपस्थितीत मी बोलणं योग्य नाही. तूच धर्मराजाला हितकारक आहे ते सांग. श्रीकृष्ण म्हणाले, कुरुराजा, तुझी माझ्यावर उत्कट भक्ती आहे, म्हणूनच मी माझं दिव्य स्वरूप तुझ्या पुढं प्रकट केलं. तू माझा भक्त आहेस, अत्यंत सरळ स्वभावाचा आहेस. तुझी व्यथा तू मला सांगितलीस. गांगेया, माझ्या कृपेनं तुला थकवा, दाह, व्यथा, मूर्छा, क्षुधा आणि तृष्णा यांचा त्रास होणार नाही. सर्व प्रकारचं ज्ञान तुझ्या पुढं प्रकट होईल. श्रेष्ठ गुरुवीरा, तुझ्या आयुष्याचे 30 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर तुला शुभ कर्माच्या फळांची प्राप्ती होईल. अग्नितुल्य सर्व देव आणि वायू तुझी वाट पाहत आहेत. ज्या लोकी गेल्यानंतर ज्ञानी मनुष्य परत जन्माला येत नाही, त्या लोकी तू जाशील. हे तेजोनिधी भीष्मा, युधिष्ठिराला तू जे जे सांगशील ते ते या पृथ्वी तलावर वेदवाक्याप्रमाणे कायम राहील. त्याप्रमाणे जो वागेल, आत्मज्ञानासाठी साधना करेल, त्याला अखिल पुण्याचा फळांचा अनुभव येईल. भीष्मा, मी देखील हे सर्व सांगू शकतो, परंतु तुझं यश वृद्धिगत व्हावं या हेतूनच हे मी तुला सांगायला सांगतो आहे. हे थोर यश तुला प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. तू राजधर्मात आणि इतरही धर्मात निष्णात आहेस. तू जन्मापासून आजपर्यंत कुठलंही पाप केलेलं नाहीस. अखिल धर्म जाणणारा म्हणून तुला सर्वजण ओळखतात. म्हणून या शोकमग्न युधिष्ठिराला आणि त्या योगे सर्व जगाला तू श्रेष्ठ नीतीचा उपदेश कर. ज्ञानी पुरुषांना उपदेश करणं हा त्याचा धर्मच आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या भीष्मांनी राजधर्म राजाच्या आचरणाविषयीची उपदेश धर्मराजाला केला. आपधर्म म्हणजे आपत्ती संकट आले असता मनुष्याने कसे आचरण ठेवावे याचा उपदेश म्हणून आपधर्माचा उपदेश होय. आणि मोक्षधर्म याचा अर्थ अज्ञानापासून मुक्ती आणि ज्ञानाची, मी परमात्माच आहे या ज्ञानाची प्राप्ती होय. प्रत्येक मनुष्याने आत्मज्ञानासाठी म्हणजेच मोक्ष मिळवण्यासाठी जे आचरण साधना करायचे असते त्याला मोक्षधर्म म्हणतात. अशा तीनही धर्माचा म्हणजेच आचरणांचा उपदेश भीष्मांनी धर्मराजाला केला. धर्मराजाच्या सर्व शंका फिटल्या. त्याचा शोकही नाहीसा झाला. सर्व धर्म आणि पवित्र गोष्टी यांचे पूर्णतया श्रवण केल्यानंतर पितामह भीष्मांना युधिष्ठिर म्हणाले, जगामध्ये कोणतं एकमात्र असं दैवत आहे की ज्याची स्तुती किंवा पूजा केली असता चांगलं फळ मिळतं. प्राण्यांची जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होतो. पितामह भीष्म म्हणाले, देवांचाही देव जो पुरुषोत्तम तोच श्रीकृष्णाच्या रूपानं अवतरला आहे. त्याची भक्तीनं सेवा करा, ध्यान करावं. अविनाश अशा श्रीकृष्णाची त्याच्या मूळ स्वरूपाची म्हणजेच विष्णूची सहस्व 1000 नावांनी स्तुती करावी. म्हणजे मानव सर्व दुःखांच्या पलीकडे जाईल. महात्मा विष्णूंची म्हणजेच श्रीकृष्णांची 1000 जावं मी तुला सांगतो. ती तू मोठ्या भक्तीनं श्रवण कर. पळभराने सत्यवती पुत्र व्यास भीष्मांना म्हणाले, पुरुष व्याघ्रा कुरूंचा राजा युधिष्ठिर स्वतःचित झाला आहे. आत्ता त्याला नगरात जायला अनुज्ञा द्यावीस. भीष्म भानावर आले आणि म्हणाले, राजा नगरात प्रवेश कर.
श्रद्धा आणि संयम यांनी युक्त होऊन सुखानं राज्य कर. फळांनी लगडलेल्या वृक्षावर पक्षी वास्तव्य करतात, त्याचप्रमाणे प्रजा मित्रमंडळी तुझ्या आश्रयानं सुखानं राहतो. आता तू जा, उत्तरायणात माझ्या प्रयाण समयी परत ये. पितामह भीष्मांना प्रणाम करून महाराज युधिष्ठिर जड अंतःकरणाने आपल्या परिवारासह हस्तिनापुराकडे निघाले. त्यावेळी भीष्मांच्या भोवती प्रज्ञावान पराशर, व्यास, असित, नारद, देवल इत्यादी ऋषी, युद्धातून वाचलेले इतर राजे महाराजे, पितामहांचे रक्षण करणारे सैनिक असे अनेक लोक उभे होते. कुंतीपुत्र धर्मराजाने पितामह भीष्मांना, व्यासांना अभिवादन केले. पितामहांजवळ जाऊन धर्मराज म्हणाले, हे पितामह, मी युधिष्ठिर आपणाला प्रणाम करतो. मी आपल्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केलं. आपल्या प्रयाणाच्या समयी अग्नी घेऊन मी आली आहे. सर्वजण इथं उपस्थित आहेत. सामर्थ्य संपन्न भगवान श्रीकृष्ण देखील उपस्थित आहेत. विभो, आपण डोळे उघडा आणि आमच्याकडे पहा. युधिष्ठिराचे बोलणे ऐकून भीष्मांनी सावकाश डोळे उघडले. सभोवर जमलेल्या सर्वांकडे एक वार करुणापूर्वक दृष्टीने बघितले. युधिष्ठिराचा हात हातात घेऊन अत्यंत समाधानाने तो थोपटला. धृतराष्ट्राला जवळ बोलावून शोक करू नकोस असे सांगितले. त्यानंतर महाबाहू श्रीकृष्णाकडे पाहून भीष्म म्हणाले, भगवान देवदेवांच्या ईश्वर, मी तुला प्रणाम करतो. तू वासुदेव आहेस, हिरण्यगर्भ आहेस, विराट पुरुष आहेस, जीवात्मा आहेस, परमात्मा आणि शाश्वतही आहेस. कमलनयना, माझं सतत रक्षण कर. हे वैकुंठीच्या पुरुष श्रेष्ठा, मला मृत्यूसाठी अनुज्ञा दे. तू पांडवांचे श्रेष्ठ आश्रयस्थान आहेस, त्यांचंही रक्षण कर. दृष्टबुद्धी दुर्योधनानं माझं ऐकलं नाही, त्याचं फळ त्याला मिळालं. भगवान, तू नारायण आहेस. हे नारायणा, मला अनुज्ञा दे. तुझी अनुज्ञा घेऊन मी श्रेष्ठ गतीला जाईन. अत्यंत नम्रतेने श्रीकृष्णाला प्रणाम करून धृतराष्ट्र, पांडव व इतर संयुद्धांना भीष्म म्हणाले, सत्य हे श्रेष्ठ सामर्थ्य आहे. सत्याची कास कधीही सोडू नका. सत्यासाठी सतत प्रयत्न करा. स्नेहपूर्ण राहा. आत्मनिग्रह करा. भगवत प्राप्तीसाठी सतत साधना करा. एवढे बोलून शंतनू पुत्र भीष्म स्तब्ध झाले. त्यांनी शरीराच्या विविध स्थानांमध्ये क्रमाक्रमाने धारणा करून प्राणांचा निरोध केला. योग्य सामर्थ्याने आपले प्राण ब्रह्मरंध्रापर्यंत नेले. भीष्म शरीराचा जो जो अवयव शिथिल करत होते, त्या त्या अवयातील बाण गळून पडत होते. सर्वांच्या डोळ्यात देखत एका क्षणातच भीष्मांचे संपूर्ण शरीर शरविरहित झाले. पितामह भीष्मांनी सर्वच अवयात प्राणासह मनाचा निरोध केला आणि त्याच क्षणी त्यांचे प्राण मस्तकाचा भेद करून अनंतात झेपावले. त्यावेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवांच्या दुंदुबी वाजू लागल्या. भरतांच्या कुलातील दुरंधर परम भागवत पितामह भीष्म परमात्म्यात विलीन झाले.